ओके. सो रिच हॅबिट वर्सेस पुअर हॅबिट म्हणजे ऍक्च्युली हे जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये रिच माइंडसेट आणि पुअर माइंडसेट या गोष्टी असतात. सो वेल्थ माइंडसेट आणि पुअर मनी माइंडसेट हे लोक कसे असतात याचं एक डिफरन्शिएट आपण इथे केलेलं आहे. वेल्थ माइंडसेट काय असतो, तो सेव्ह फर्स्ट. म्हणजे तो काय करतो, पहिले सेव्हिंग करतो. एक्सपेन्सेस करायच्या पहिले तो काय करतो, सेव्हिंग करतो. त्याच्यानंतर इन्व्हेस्ट रेग्युलरली, तो काय करतो, त्याची इन्व्हेस्टमेंट वाढवत असतो किंवा इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली करत असतो. बाय ॲसेट, वेल्थ माइंडसेट कुठे फोकस करत असतो, ॲसेट वरती. लर्न न्यू स्किल, वेल्थ माइंडसेट काय करतो की नवीन स्किल शिकण्यासाठी तो नेहमी पुढे असतो. म्हणजे लर्न न्यू स्किल्स म्हणजे तो नवीन काही ना काही रोज शिकत असतो. प्लॅन लॉंग टर्म, म्हणजे वेल्थ माइंडसेट काय करतो, लॉंग टर्मचा प्लॅनिंग करतो. पण पुअर मनी माइंडसेट काय करतो, तो काय करतो, पहिले खर्च करतो म्हणजे स्पेंड फर्स्ट. इन्व्हेस्ट ओनली इफ मनी इज लेफ्ट, म्हणजे इन्व्हेस्ट केव्हा करतो, जेव्हा त्याच्याकडे पैसे जर उरले तेव्हाच तो इन्व्हेस्ट करतो. बाय लायबिलिटीज, तो काय करतो, लायबिलिटीज बाय करत असतो. जसं लोनवर फोन घेणे, मोबाईल, त्याच्यानंतर कार घेणे किंवा डिप्रिशिएटिंग ॲसेट घेणे, तो त्याची लायबिलिटी बाय करत असतो. मेक एक्सक्युजेस, म्हणजे तो काय करतो, प्रत्येक गोष्टीत कारण देत असतो. तर आपल्याला या गोष्टी काय करायच्या, अवॉइड करायच्या. जे पुअर मनी माइंडसेटच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला येथे अवॉइड करायच्या आहेत, राईट. तर आपल्याला वेल्थ माइंडसेट क्रिएट करायचं आहे. सो इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? यस. काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. थोडा आज थेरॉटिकल पार्ट आहे, पण लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे हा. तुम्ही कशा प्रकारे तुमचं सायकोलॉजी ऑफ मनी असते, मनी बद्दल तुम्ही काय विचार करतात, राईट. त्याच्यानंतर बेसिक सायकोलॉजी ऑफ मनी, म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पल जर द्यायचं झालं, पर्सन ए रिसीव्ह 20,000 बोनस बाय अ न्यू फोन. मनी इज गॉन, म्हणजे त्याचे 20,000 रुपये कुठे गेले, फोनमध्ये गेले. पण पर्सन जो बी आहे त्याला काय भेटलं की 20,000चा बोनस भेटला. त्यांनी काय केलं, इन्व्हेस्ट इट इन इन अ म्युच्युअल फंड और अदर सुटेबल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. इयर्स लेटर इट हॅज द पोटेन्शियल टू ग्रो सिग्निफिकंटली, राईट. जर सपोज तुम्हाला एखाद्याने 50,000 रुपये दिले तर तुम्ही काय करसाल, ॲज अ वेल्थ माइंडसेट असेल तुमचा तर तुम्ही काय कराल, तुम्ही ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल किंवा एखाद्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्ट कराल, जेथून तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल. जर तुमचा पुअर माइंडसेट जर असेल तर पुअर माइंडसेट काय करेल, 50,000चा तो काय करेल, एखादा मोबाईल घेईल, राईट, किंवा शॉपिंगला जाईल किंवा महागड्या वॉचेस घेईल किंवा कपडे घेईल, राईट. दॅट इज पुअर माइंडसेट. आणि वेल्थ माइंडसेट, तो डेफिनेटली इन्व्हेस्टमेंटकडे जाईल. तर ही गोष्ट समजली? यस, क्लिअर आहे सगळ्यांना? सो आपल्याला प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी इथे करायची आहे. सो प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचं, ऍक्टिव्हिटी 1, राईट डाऊन युअर लास्ट 5 पर्चेसेस, म्हणजे तुमचे जे परचेसेस होते, म्हणजे लास्ट 5 जे तुम्ही परचेस केलेले आहेत. जसं ते ड्रेस असेल किंवा काही गोष्टी असतील तुमच्यासाठी, तुमच्या पर्सनल यूजसाठी. जर वॉच असेल, ते तुम्ही काही परचेस केले असतील तर ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आणि त्याला डिवाइड करायचे, वॉज इट अ नीड और वॉज इट अ वॉन्ट्स, म्हणजे ते नीड होते की वॉन्ट्स होते, हे तुम्हाला लिहून काढायचे. जसं तुम्ही किराणा दुकानमध्ये गेला असेल, तिथं काही गोष्टी वस्तू विकत घेतल्या असतील तर ते तुम्हाला कॅटेगराईज करायचं आहे की त्या गरजेच्या होत्या का नव्हत्या, म्हणजे त्या नीड होत्या की वॉन्ट्स होते, राईट. सो नीड आणि वॉन्ट्स मध्ये डिफरन्स माहिती आहे ना. नीड्स कोणत्या आहेत, जसं मला रोज दूध लागतंय, साखर लागते, भाजीपाला लागतोय, राईट. त्याच्यानंतर कपडे लागत आहेत, पण ते कपडे पण किती असायला पाहिजे ते पण तुम्हाला डिसाईड करायला पाहिजे, राईट. दॅट इज कॉल्ड ॲज अ नीड. आणि वॉन्ट्स कोणते, सपोज मी दररोजच वडापाव खातोय, मी दररोजच चॉकलेट खातोय, मी दररोजच बाहेरचं जेवण करतोय, मी दररोज बाहेरचा चाय पितोय किंवा बाहेर नाश्ता करतोय. दॅट इज कॉल्ड ॲज अ वॉन्ट. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाहीये, ज्या गोष्टीशिवाय मी राहू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ वॉन्ट. नीड म्हणजे काय, ती गोष्ट लागणारच आहे त्या गोष्टीसाठी. ती मला गरजेची आहे, ती गोष्ट मला लागणारच आहे, राईट. सो ऍक्टिव्हिटी 2 मध्ये आपल्याला काय करायचंय, सो फॉर 1 वीक अवॉइड बाईंग एनिथिंग दॅट इज नॉट नेसेसरी. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 1 वीक साठी अशा गोष्टी अवॉइड करायच्या आहे
खरेदी करण्यापासून जे आपल्याला नेसेसरी नाही, ज्यांची आपल्याला गरज नाहीये. नोटीस हाऊ मच मनी यू सेव्ह, म्हणजे तुम्हाला ते नोटीस करायचं आहे की तुम्ही किती पैसे सेव्ह करू शकतात. तर या दोन ऍक्टिव्हिटी आहेत, ते आपल्याला करायच्या आहेत. राईट, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? येस. येस सर यस. ओके, सो की लर्निंग आजची काय आहे? की युअर माइंडसेट हॅज अ बिगर इम्पॅक्ट ऑन वेल्थ दॅन युअर इन्कम. म्हणजे तुमचा जो माइंडसेट आहे तो कुठं इम्पॅक्ट करतो? ऑन युअर वेल्थ दॅन युअर इन्कम. राईट. डोंट कम्पेअर युअर लाईफ विथ सोशल मीडिया. तुमची जी लाईफ आहे ते सोशल मीडिया सोबत कम्पेअर करू नका. कारण की मी पण म्हणजे एक एक वर्षा अगोदर सोशल मीडियावर जास्त कंपॅरिझन करायचो की यार माझी लाईफ अशी आहे आणि माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांची लाईफ माझ्यापेक्षा बेटर आहे असं मला वाटायचं. पण आता समजतंय की त्यांच्यापेक्षा माझी लाईफ बेटर आहे, कारण की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करतोय. राईट. त्याच्यानंतर अवॉइड इमोशनल स्पेंडिंग. आपल्याला काय करायचं? इमोशनल स्पेंडिंग अवॉइड करायचं आहे. स्टे डिसिप्लिन अँड पेशन्स. आपल्याला डिसिप्लिन ठेवायचं आहे, पेशन्सनी काम करायचं आहे. कंट्रोल ग्रीड अँड फिअर वेन मेकिंग फायनान्शियल डिसिजन. म्हणजे आपल्याला ग्रीड आणि फिअरवरती कंट्रोल करायचं आहे वेन वी आर मेकिंग द फायनान्शियल डिसिजन्स. बिल्ड ॲसेट इन्स्टिट ऑफ ओनली इन्क्रीजिंग युअर लाईफस्टाईल. म्हणजे आपली लाईफस्टाईल इन्क्रीज करण्यापेक्षा आपण कशावर फोकस करायला पाहिजे? ॲसेटवरती, जे की आपला ॲसेट बिल्डअप करण्यासाठी, वेल्थ क्रिएशनसाठी आपल्याला मदत करतील. ओके, सो दीज आर द की लर्निंग टुडे. ओके, सो नेक्स्ट आहे पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट आहे आजच्या सेशनचे. सो वेल्थ इज बिल्ड बाय हॅबिट नॉट बाय सॅलरी. हे आपल्याला स्क्रीनशॉट काढायचे आहे. प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सो वेल्थ इज बिल्ड बाय हॅबिट्स नॉट बाय सॅलरी. म्हणजे सॅलरीने तुमचं वेल्थ बिल्डअप नाही होणार, तर ते होणार आहे फक्त तुमच्या पॉझिटिव्ह वेल्थ माइंडसेटमुळे, तुमच्या पॉझिटिव्ह वेल्थ हॅबिटमुळे. राईट. कंट्रोल युअर इमोशन ऑर युअर इमोशन्स विल कंट्रोल युअर मनी. म्हणजे तुमच्या इमोशनवर कंट्रोल ठेवा, अदरवाईज इमोशन विल कंट्रोल युअर मनी. म्हणजे तुमचं इमोशन जे आहे ते तुमच्या पैशावर कंट्रोल करेल, मग तुमच्या पैशावर तुमचा कंट्रोल राहणार नाही. डोंट स्पेंड मनी टू इम्प्रेस अदर, इन्व्हेस्ट मनी टू इम्प्रूव्ह युअर फ्युचर. म्हणजे पैसे दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी खर्च करू नका, तर तो जो पैसा आहे तो इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट मनी टू इम्प्रूव्ह युअर फ्युचर. म्हणजे तुमचं फ्युचर जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करा. द रिचेस्ट पर्सन इज नॉट द वन हू अर्न द मोस्ट बट द वन हू मॅनेज मनी वाईजली. म्हणजे रिचेस्ट पर्सन तो नाही जो की सगळ्यात जास्त कमवतो, ना की तो आहे. म्हणजे रिचेस्ट पर्सन कोण आहे? जो त्याचं मनी मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करतो. राईट. सो दीज आर द पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट अँड थँक यू सो मच फॉर युअर पेशन्स. सो यस, सो आय थिंक होप की आजचा सेशन तुम्हाला चांगला वाटला असेल. येस. सो एनी फीडबॅक फॉर टुडे सेशन? येस, कोणाला फीडबॅक द्यायचा आहे? येस, कसा होता आजचा सेशन? येस. काही समजलं नाही का? सगळं डोक्यावरून गेलं का काय? येस, जे काही समजलं असेल ते तुम्ही सांगू शकतात एक दोन लाईन मध्ये. येस सर यस. आजचा सेशन खूप छान होता आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह पण होता. म्हणजे तुमचे सेशन बघून मला रोज काही नवीन लर्निंग शिकायला अशी ऊर्जा मिळते. तर खूप खूप छान सेशन होता, खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. कारण की हे नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे ना. हे नॉलेज मला घ्यायला मिळत आहे, त्याच्यासाठी मी खूप ब्लेस्ड आहे. थँक्यू सर, येस, बोलायला चान्स दिला. थँक्यू सो खूप मच. इन्फॉर्मेटिव्ह. येस, थँक्यू. थँक्यू सो मच निशांत. थँक्यू फॉर युअर फीडबॅक. येस, नंदिनी. Yes, and yes, sir. हा, येस. आवाज येस, आवाज येतोय. आजचं येतोय ना? येस. आजचं सेशन जास्त होतं आणि खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या त्याच्यामध्ये अबाउट सायकोलॉजी ऑफ मनी बद्दल.
की आपण मनीबद्दल आपण कोणता माइंडसेट ठेवला पाहिजे आपल्या इन्कम बद्दल वगैरे. आणि खरंच आवडला माझा पूर्ण सेशन. थँक्यू सर. येस, थँक्यू सो मच नंदिनी फॉर युअर फीडबॅक. येस, अजून कोणाला काही बोलायचं आहे? हॅलो. येस, येस, टेल मी. येस, व्हॉट इज युअर नेम? सर काय नाव आवाज आहे? येतोय? येस, येतोय. काय नाव आहे बेटा? नित्या. नित्या. येस, येस. हाय नित्या, हाऊ आर यू? आय एम नाईस. येस, टेल मी नित्या. Hello, I am Nitya Sandeep Kale. Good afternoon, Ashish sir, and good afternoon, everyone. I have a YouTube channel with 22 subscribers, and some of my YouTube videos have more than 1,000 views. I also follow Ashish sir YouTube channel. Thank you, thank you, thank you. Thank you so much, Nitya, and thanks for giving the feedback, and थँक्स फॉर जॉईनिंग दिस सेशन. नक्की तुम्ही जो यूट्यूब चॅनल जर चालू केलेला आहे, डेफिनेटली त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जेणेकरून तुमचे तिथे व्ह्युअर्स वाढो, तुमचं फायनान्शियल नॉलेज जनरेट हो, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला अचीव हो. अँड डेफिनेटली इज गुड इनिशिएटिव्ह फॉर यू फॉर, अँड ऑल्सो थँकफुल टू युअर पॅरेंट्स की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे निशांत आणि नित्यासाठी फॉर द फायनान्शियल नॉलेज देण्यासाठी. येस, थँक्यू सो मच. Yes, you can also share your YouTube channel link to me, so I can also subscribe your channel. Yes, yes, Nitya. येस येस, Okay, आणि त्याची चॅनलची लिंक शेअर करून देतो. yes, Nitya. Okay. Yes, अजून कोणाला काही बोलायचं आहे? येस, सो प्रत्येकाने त्यांचं डीमॅट अकाउंट ओपन करा, अँड डेफिनेटली आपल्याला ₹500 जे मी तुम्हाला लिस्ट दिलेली आहे त्याच्यामधले तुम्ही कोणतेही एक स्टॉक सिलेक्ट, एक जो म्युच्युअल फंड आहे तो सिलेक्ट करू शकता, आणि ॲज अ लॉंग बिल्डअपसाठी तुम्ही तो यूज करू शकता. आणि डेफिनेटली तुमच्याकडे जेव्हा महिन्याला ₹500 जास्त पण आले तर तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. राईट. सो मला एक तुम्हाला विचारायचं होतं की हा पर्टिक्युलर जो सेशन आहे, हा जो मॉड्यूल आहे यंग मनी मास्टरी, हा कसा वाटतोय तुम्हाला? म्हणजे ॲज अ नॉलेजेबल वाटतोय, युजफुल वाटतोय, कुठेतरी तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं भेटतंय इथून? येस, तुम्ही शेअर करू शकता. जस्ट फीडबॅक, तुम्हाला काय वाटतंय या सेशन बद्दल? येस, एनीबडी, अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन स्टार्ट. येस सर, म्हणजे या सेशन खूप नॉलेजेबल असतो, खूप हेल्प मिळते, आणि दर वीक आम्ही याचीच वाट बघत असतो की केव्हा आशिष सरचा संडेचा सेशन बघायला मिळते आणि काही नवीन शिकायला मिळते. याचीच वाट बघत असतो सर. खूप खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स आहे. ओके, ग्रेट ग्रेट निशान, सो थँक्यू फॉर युअर फीडबॅक. येस, अजून कोणाला शेअर करायचंय? आजचा सेशन खूप छान होता. आवाज येतोय सर? हा, येस सर. आजचा सेशन खूप छान होता आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट एक होती की आवश्यक आणि अत्यावश्यक ही कॅटेगरी जेव्हा जेव्हा आम्ही प्रत्येक जण फॉलो करायला सुरुवात करेल ना, तर ऑटोमॅटिकली की आपल्याकडनं चुकीच्या काय गोष्टी होतात आणि गरजेच्या काय गोष्टी आहेत याची कॅटेगरी होऊन जाईल, आणि त्यामुळे तुमच्या बाकीच्या सेव्हिंग मल्टिपल इन्कम सोर्सेस जनरेट करण्यासाठी फार मोठी मदत होईल. त्यामधून हे अगदी प्रकर्षाने जाणवलं मला. येस, थँक्यू मच्छिंद्रजी. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक. येस, थँक्यू. थँक्यू येस, सर. अजून कोणाला बोलायचं आहे? सर, येस. खरं तर पूर्ण जो फर्स्ट डे पासून तर आतापर्यंत जेवढा सेशन झाला, प्रत्येक आठवड्याला काही ना काही न्यू टॉपिक्स होते.
ज्यामुळे प्रत्येक आठवड्यात नवीन गोष्ट आम्हाला सगळ्यांनाच खरं तर शिकायला मिळाली. आणि खूप कमी वयामध्ये लाईक या वयामध्ये खूप सारे लोक म्हणतात की अजून तुम्ही लहान आहात, तुम्हाला पैशांबद्दल एवढी समज नाहीये वगैरे, तुम्ही काय करणार, कसं करणार. त्याबद्दल जेव्हा हे सेशन सुरू झालं तेव्हापासून ते आतापर्यंत प्रत्येक आठवड्याला एक कॉन्फिडन्स आला की हा बाबा आपण पण करू शकतो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये असेल, सोशल मीडिया असेल किंवा दुसरे जे बँकचे इन्व्हेस्टमेंट असतात, तसे आपण सेव्हिंग्स केली पाहिजे, तसे आपण स्पेंड केले पाहिजे. कधी आपण गरज असेल तरच घ्यावं, नाही गरज नसेल तर नाही घ्यावं. अशा गोष्टी प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळ्या टॉपिक्समुळे उलगडत गेल्या. तर खरंच सर तुमचे सगळे सेशन्स मला तर खास करून मला तर खूप आवडले. थँक यू सर फॉर एव्हरी सेशन अँड इन्फॉर्मेशन दॅट यू गिवन टू अस ऑल. थँक यू सर खरंच. Yes, thank you, Nandini, for your valuable feedback. So,